सेक्शुअल हेल्थमध्ये हे खूप जास्त गरजेचं आहे की तुम्हाला म्हणजे आजकाल बऱ्याच लोकांना असा एक्सपिरियन्स येतो की आफ्टर इंटरकोर्स म्हणजे संबंध झाल्या बऱ्याच लोकांना UTI म्हणजे लघवीचा त्रास होणं, जळजळ होणं खूप जास्त वाढलेलं आहे. तर ह्याच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करू शकता का तुम्ही इंटरकोर्स म्हणजे संबंधाच्या आधी आणि संबंधाच्या नंतर जर तुम्ही युरिन पास केली म्हणजे वॉशरूम वापरायचं, तर त्याने तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. हे एक आहे. संबंध झाल्या दोघांनी सुद्धा बोथ पार्टनर्स तुम्ही स्वच्छ ती जागा करणं, प्रायव्हेट पार्ट्स खूप जास्त गरजेचं आहे. कारण ह्याच्याने तुम्ही स्वतःला STI म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स जे असतात त्याच्याने सुद्धा तुम्ही एकमेकांना प्रिव्हेंट करू शकता. आणि जर तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरत असाल तर मेक शुअर की तुम्हाला त्या कॉन्ट्रासेप्टिव्ह बद्दल सगळं काही माहिती आहे. सगळं काही माहिती म्हणजे तुम्ही काय वापरत आहात, त्याचा काय म्हणजे तुम्ही त्याचा कसा वापर करावा, जर लीक झालं काय झालं तर काय करावं पुढचं स्टेप, हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, म्हणजे त्याचे बरेच प्रकार आहेत. तर कोणता तुमच्यासाठी सर्वात जास्त उपयोगी आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा डॉक्टरांची भेटा, त्यांना बोला आणि मग ते नक्कीच तुम्हाला एक चांगला पर्याय सुचवतील ज्याच्याशी जे तुम्ही नेहमीसाठी वापरू शकता आणि ज्याचा तुम्हाला कमीत कमी त्रास होईल. तर हे खूप जास्त गरजेचं आहे. तर हे सगळे जर तुम्ही प्रिकॉशन्स वापरले तर तुम्ही ऑब्व्हियसली UTI आणि STI म्हणजे लघवीचा त्रास आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन या दोन्हीपासून स्वतःचा बचाव करू शकता.